जय महाराष्ट्र. सध्या आहोत आपण महाराष्ट्राची सर्वात मोठी विधानसभा चांदिवली विधानसभा याच्या विकासाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर डोनाल्ड ट्रम्प पर्यंत पोहोचलेली आहे. आपण बघू शकताय की आज आमचा हा अंधेरी घाटकोपर लिंक रोड पाणीने तुंबलेला आहे. लोकांच्या घरात 4-4 फूट पाणी आहे. मी कंटिन्यू सांगतोय की महापौर मॅडम आपण खोटं बोलताय, उपमहापौर साहेब आपण खोटं बोलताय की आम्ही 80% नाले सफाई केलेली आहे. परंतु आपले अधिकारी, आपले काही लोकप्रतिनिधी आणि तो कालूराम कॉन्ट्रॅक्टर याला SWDचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे नाले सफाईचा, त्या सगळ्यांनी मिळून जे कार्य केलंय ना त्याच्यामुळे आमची आजी परिस्थिती आहे. कोण भरपाई देणार आहे यांना? देवेंद्र फडणवीस साहेब, मी तुम्हाला विचारतो, यांच्या घरात पाणी गेलं, यांना लाखो रुपयांचं नुकसान झालंय, यांना भरपाई कोण करून देणार आहे? दरवर्षी आमची हीच परिस्थिती आहे. 1 वर्षी झाला, आपल्याला समजलं पाहिजे की हे चुका आहे, दुसऱ्या वर्षी होणार नाही, पण दरवर्षी हेच चुका होतात. आणि त्यात आमच्या चांदिवलीमध्ये आपण बघितलं की काल पण एक असलम शेख नावाचा माणूस मेन हॉलमध्ये गेला आणि त्यात तुमचे आमदार अमित साटम, त्यांना लाज वाटली पाहिजे. ते विधान भवनामध्ये उभे राहून बोलताय, काल शाळांची चर्चा आणि आज मेन हॉल हसून हसून बोलतायत. साहेब अशा लोकांचा राजीनामा घ्या. तुम्ही ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतलाय ना त्या पद्धतीने तुम्ही अमित साटमचा पण राजीनामा घ्या. अमित साटमला राजीनामा दिलाच पाहिजे, त्यांची जबाबदारी आहे. नेहमी दुसऱ्यांवर बोटं दाखवताय ना अमित साटम, रोज बसून सकाळी. तुमची जबाबदारी, आता तुम्ही पण राजीनामा द्या. हे सगळे झालंय ते तुमच्यामुळे आहे. गेले 4 वर्ष नगरसेवक नव्हते, तुम्हीच लोक होतात, प्रशासक होते, त्यांच्यावर वचक तुमचा होता. 4 वर्षात नालेसफाई काहीच झाली नाही. म्हणून आता या वर्षी तर त्या कॉन्ट्रॅक्टरला माहिती आहे की आमचे आका एवढे मजबूत आहे, आम्हाला काही होणार नाही, म्हणून त्या कालूरामनी कुठंच साफसफाई केली नाही. माझ्या चांदिवलीची जनतेला मुआवजा भेटला पाहिजे. त्यांच्या घरात पाणी गेलं, त्यांना लाखोंचं नुकसान झालेलं आहे. माझी विनंती आहे सरकारला की त्यांना तुम्ही तहसीलदारांना पाठवून त्यांच्या घराघरात जाऊन किती नुकसान झालंय त्यांना त्यांची भरपाई करून द्या. धन्यवाद.